प्रिय मित्रांनो, आज 23 फेब्रुवारी आणि रविवार आणि आजच्या दिवशी आपण एक विशिष्ट अशी घटना पाहूया की एक हिंदू माणूस रडत रडत महात्मा गांधीकडे आला आणि म्हणाला की मी एका माणसाला त्याच्या पत्नीला आणि त्याच्या मुलाला ठार केलेला आहे आणि मला वाटतं की मी आता स्वर्गात जाऊ शकणार नाही, मी नरकात मरणार. आणि तो रडत रडत आला तेव्हा त्याला विचारलं. मग तो म्हणाला की त्याने माझ्या मुलाला एकुलत्या एका मुलाला ठार केला आणि म्हणून मला राग आला आणि रागाच्या भरात मी त्या तिघांनाही ठार केलं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, अशा अनेक घटना, सुडाच्या घटना आपल्या ह्या जगामध्ये घडतात आणि विशेषतः ज्यांचा विश्वास नाही देवाच्या दया क्षमेवरती ते अशीच कार्य करतात. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, आज जेव्हा आपण आजची वाचनं पाहतो आणि त्या वाचनामध्ये ज्या घटना आपल्याला दिलेल्या आहेत त्या घटनांकडे आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला दिसून येईल की पहिल्या वाचनामध्ये दावीद राजा ह्याचा सूड घेण्यासाठी जणू काही शौल त्याच्या मागे मागे जातो आणि त्याला 3000 सैनिक तो बरोबर घेतो, त्याचा सेनापती घेतो आणि तो जात असताना एका रानामध्ये ते विश्रांती घेतात. मग त्यावेळेला ते झोपतात आणि शौलच्या बाजूला मोठा भाला असा रोवलेला उभा होता. पण ज्या वेळेला दावीद राजा त्या ठिकाणी आला आणि त्याच्याबरोबर अबियल नावाचा तो त्याचा मित्र होता, तो सांगतो बघा हे सगळे झोपलेले आहेत, आता मी तो भाला घेतो, तुम्ही घ्या आणि त्याच्या छातीत मारा, त्याला ठार करा. परंतु दावीद म्हणतो नाही, मी त्याला ठार मारू शकत नाही कारण तो देवाचा अभिषिक्त आहे आणि त्यामुळे देवाला ते अजिबात आवडणार नाही, हा त्याचा फार मोठा अपमान आहे. म्हणून तो गेला आणि त्याने त्याला क्षमा केली. परंतु त्याने अबियलला सांगितलं तू आता हा भाला घेऊन आपण वरती डोंगरावर जाऊ. त्या डोंगरावरून त्याने त्याला सांगितलं की हे दावीद शौल तू इकडे ये आणि तुझा एक माणूस पाठव आणि त्याला सांग हा भाला घेऊन जा. तो आला कारण त्याला कळलं की ह्याने मला मारलं नाही, माझ्या बाजूचा भाला घेऊन गेला. आणि त्यावेळेला तो दावीद त्याला सांगत होता की तुला मारणे सहज शक्य होतं, परंतु तू देवाचा अभिषिक्त आहेस ह्याची मला जाणीव होती आणि म्हणून मी तुला मारू शकलो नाही. हो माझ्या प्रिय बंधूंनो, तशाच प्रकारचा आदर्श आपल्याला आजच्या शुभवर्तमानात दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या शिष्याला सांगतो आहे की तुम्ही आपल्या शत्रूवर प्रेम करा, आपल्या वैऱ्यावर प्रेम करा आणि विशेषतः जे वैरी तुम्हाला एक कोस नेतील त्यांच्याबरोबर 2 कोस जा. जे तुमच्याकडे मागतात त्यांना द्या आणि जे देऊ शकत नाही त्याच्याकडे पुन्हा मागून घेऊ नका. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तो चांगलं उदाहरणही देतो की एखाद्या माणसाला जर त्याच्याकडे तो देऊ शकत नाही तर तुम्ही त्याच्याकडून फोर्सफुली म्हणजे घेऊन आपण त्याच्यापासून लुटू शकत नाही. परमेश्वर आपल्याला सांगतो आहे त्याला क्षमा करा आणि त्याच्या क्षमेचा फायदा आपल्या जीवनात होतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण पाहतो विशेषतः की आपल्या ख्रिस्त सभेमध्ये 1997 ते 99 ह्या काळामध्ये गुजरातमध्ये ख्रिस्ती लोकांवरती किती हल्ले झाले, पण तरी देखील आपल्या ख्रिस्ती धर्माने त्यांच्यावरती अत्याचार केले नाहीत. त्यानंतर आपण पाहतो की 2007 साली जेव्हा कंदबाल ह्या ठिकाणी सगळ्या ख्रिस्ती लोकांची घरदारं जाळून त्याला हाकलून दिलं आणि ते राणावणामध्ये फिरत राहिले, अशा वेळेला देखील ख्रिस्त सभेने
मोठा आंदोलन केलं नाही किंवा त्यांच्या विरुद्ध लढाई केली नाही, तर शांतीने मार्ग स्वीकारला. त्याबरोबर आपण पाहतो की आज आपण 2024 साली किंवा 2021 पासून जे आपल्या मणिपूरला जे काही घडत आहे त्या घटनेनंतर आपण पाहतो ख्रिस्ती लोकांचे केवढे हाल झालेले आहेत, परंतु ख्रिस्त सभेने त्यांना क्षमा केलेली आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण आपल्या शत्रूंना क्षमा करावी, कारण ख्रिस्ताने स्वतः क्रुसावर असताना आणि मरत असताना आपल्या शत्रूंना क्षमा केलेली आहे. ह्याचं उदाहरण ख्रिस्त स्वतः आपल्याला देतो. त्याच्याप्रमाणे आपण वागावं ही त्याची इच्छा आहे, म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे.